स्वागत आहे तुमचं स्टे ब्लिसच्या इमोशनल टूल किटच्या नव्या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत विचारांबद्दल आणि थोडीशी टेक्निकल माहिती घेऊन विचार कसे हँडल करायचे ते पण बघणार आहोत. सुरू करूया. काही प्रसंगात असं होतं की आपल्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात विचार येत राहतात. अशा वेळेला ते विचार थांबवायचे असतातच असं नाही, कारण कुठल्या तरी महत्त्वाच्या गोष्टींबद्दलचे ते विचार असतात. पण ते विचार आपल्याला सतावत पण असतात. मग अशा वेळी नक्की काय काय करायचं, आपण त्या स्टेप्स बघू. जेव्हा असे विचार येत असतात तेव्हा आपल्याला वाटतं की विचार येत आहेत आणि आपण म्हणतो की माझ्या मनात भरपूर विचार येत आहेत आणि त्याच्यामुळं मला अगदी हैराण झालेलं आहे. इथं जर आपण आपला ॲटिट्यूड थोडासा बदलला तर आपल्याला एक मॅजिक अनुभवायला मिळू शकतं. कसा ॲटिट्यूड बदलायचा, त्यासाठी पुढची ही काही वाक्य आपण म्हणू शकतो की माझ्या मनात विचार येत आहेत, पण हे विचार कोण तयार करत आहे? हे विचार मी तयार करत आहे. मी माझं मन वापरत आहे हे विचार करायला. आता याच्यानंतर गंमत काय आहे, जेव्हा आपण म्हणतो की विचार येत आहेत कुठून तरी, तेव्हा आपणच हे डिक्लेअर केलं की माझा या विचारांवर काही कंट्रोलच नाही आहे. मग जर विचार आले तर ते विचार येतील, नाही आले तर येणार नाहीत. आणि जर उपयोगी हवे असतील तरी माझ्याकडे काही ऑप्शन नाही, कारण विचार बाहेरूनच येत आहेत. पण जसं आपण हे रेकग्नाईज करू, आणि ही फॅक्टच आहे जी आपण रेकग्नाईज करत आहोत की मी विचार करत आहे, कुठून तरी विचार येत नाही आहेत, मी ते करत आहे. आणि याच्याबरोबर आपल्याकडं पॉवर येते ते विचार थांबवण्याची, रेग्युलेट करण्याची, उपयोगी विचार करण्याची. ठीक आहे, एवढं झालं. मग पुढं काय? कारण आता आपण रेकग्नाईज केलं की मीच विचार करत आहे, पण तरीसुद्धा विचार येतच राहतील. मग काय करायचं? आपण थोडंसं ऑब्झर्व केलं तर त्यातले काही विचार उपयोगी असतील, काही मात्र त्रासदायक असतील. यालाच पॉझिटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह थॉट्स असं म्हणता येईल. पण थोडक्यात काही विचार असे असतील जे आपले प्लॅन्सबद्दल असतील, आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल असतील, कुठल्या तरी चांगल्या गोष्टीच्या चांगल्या आठवणी असतील. हे विचार जर जास्त प्रमाणात येत असतील तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला त्याचा त्रास होतच नाही. त्रास होतो इतर विचारांचा. आता हे जे इतर विचार आहेत ते सुद्धा आपण खूप छान रीतीनं हँडल करू शकतो. कसं? एकतर आपण जेव्हा ऑब्झर्व करू तेव्हा लक्षात येईल की ठराविक विचार परत परत येत आहेत. असं नाही आहे की खूप विचार येत आहेत, असं आहे की काहीच विचार आहेत पण ते परत 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 येत आहेत. मग काय करायचं? हे जे विचार आहेत हे हार्डली 5, 6 किंवा 10 विचार असतात फक्त, जे परत परत येत असतात आणि ते परत परत आल्यामुळं आपल्याला खूप केओटिक वाटत असतं. पण हे जे 5, 6, 7, 8, 9, 10 जे विचार आहेत त्याच्या असोसिएटेड एक ठराविक इमोशन पण असेल. जसं एखादा विचार असेल आणि त्याच्याबरोबर भीती असेल, एखादा विचार असेल त्याच्याबरोबर राग असेल, एखादा विचार असेल त्याच्याबरोबर कसली तरी काळजी असेल, एखादा विचार असेल त्याच्यात एखादी जुनी आठवण असेल आणि त्याच्यामुळं वाटत असणारं दुःख असेल. आपल्याला काय करायचं आहे? ते जे विचार आहेत त्याच्या रिलेटेड कुठली इमोशन आहे, कुठली भावना आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. आणि मग एक महत्त्वाची गोष्ट करायची, स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आत्ता या बाबतीत मी नक्की काय करायचं आहे. काही बाबतीत असं असेल की त्याच्यावर आता करण्यासारखं काही शिल्लकच नाही आहे. म्हणजे एखादी जुनी घटना घडली, त्याचं आता वाईट वाटत आहे, पण आता काय करणार? काहीच नाही. अशा वेळेला आपण स्वतःला सांगू शकतो की या रिलेटेड विचार आपल्याला करायचं नाही आहे. किंवा अशाही बाबतीत एखादी दुसरी गोष्ट असू शकते जी केली तर आपल्याला खूप फायदा होईल. जसं एखादं दुःख आपल्याला सतावत आहे, पण आत्ता जर आपण लगेच मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स केलं तर आपल्याला छान वाटेल. मग अशा वेळेला विचार काय करायचा की मला आत्ता मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करायचं आहे, मला आत्ता अबडॉमिनल ब्रीदिंग करायचं आहे, मला जर या व्यक्तीचा आत्ता राग येत आहे तर डी होल्डिंग टेक्निक वापरायची आहे. ही गोष्ट ऐकताना खूप साधी सोपी वाटेल, पण ही प्रचंड पॉवरफुल आहे. कसं? कारण ठराविक प्रकारचे विचार परत परत येत आहेत, त्याच्यातून ठराविक इमोशन्स परत परत ट्रिगर होत आहेत. पण जसं आपण त्याच्याऐवजी एखादा चांगला विचार चालू करू तेव्हा काय होईल? ते विचार परत परत येतील आणि त्या कृतीसुद्धा आपल्याकडून आपोआप घडतील. आणि योग्य कृती घडल्या की त्रासदायक विचार नक्की कमी होतील. जसं भीती वाटत असेल तर त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं
आपण एखादी गोष्ट करायला मागं पडत आहोत. आपण जेव्हा एखादी योग्य कृती धाडसानं करत नाही तेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा एन्झायटी होत असेल तर आपल्याला लक्षात येईल की आपण खूप जास्त गोष्टींची अपेक्षा करत आहोत. आपल्याला खूप जास्त स्ट्रेस आलेला असेल तर लक्षात येईल की आपण ठराविक गोष्टींचा विचार व्यवस्थित केलेला नाही आणि आपल्याकडे क्लॅरिटी नाही म्हणून स्ट्रेस येत आहे. म्हणजे थोडक्यात आपण ठराविक पद्धतीचे योग्य विचार करत नाही आहोत म्हणून हे नकारात्मक विचार येत आहेत आणि म्हणून त्याच्याबरोबर या त्रासदायक भावनासुद्धा जोडल्या जात आहेत. म्हणजे थोडक्यात जर असे त्रासदायक विचार येत असतील तर काय करायला हवं? योग्य पद्धतीचे विचार जाणून बुजून करायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त मदत करू शकतं टाईप करत किंवा लिहून घेत विचार करणं. म्हणजे काय? आपण आपला मोबाईल वापरू शकतो किंवा कम्प्युटर वापरू शकतो किंवा वही पेन वापरू शकतो आणि जो विचार आपल्याला करायचा आहे तो लिहू शकतो. जसं आपण हे करू तसं काय होईल? आपण ज्याच्यावर टाईप करत आहोत किंवा लिहित आहोत तिथं आपलं मन एकाग्र होईल आणि आपण योग्य तो विचार जास्तीत जास्त करायला सुरू करू ऑटोमॅटिकली. आत्ता जे आपण डिस्कस केलं या पॉडकास्टमध्ये ते लगेच आत्ता अप्लाय करा. कारण ही टेक्निक फक्त तेव्हाच अप्लाय करू शकतो असं नाही जेव्हा आपल्या मनामध्ये खूप विचार येत आहेत. ॲक्च्युली ही टेक्निक आपण रोज अप्लाय करू शकतो जेणेकरून आपल्याला उपयोगी आणि चांगले विचार करायची प्रॅक्टिस होईल. आणि जशी आपली ही प्रॅक्टिस होईल तसं आपल्याला लक्षात येईल की नकारात्मक विचार येत आहेत, त्रासदायक विचार येत आहेत तर आपण ते पटकन अगदी काही सेकंदात किंवा मिनिटात थांबवू शकत आहोत आणि जो विचार आपल्याला हवा आहे तोच करत आहोत. हे असं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण जसा विचार करतो त्यानुसार ठराविक घटना आपणच घडवून आणतो. मास्टर चोआ कॉक्सुई यांच्या क्रियाशक्तीमध्ये आपण या रिलेटेड बऱ्याच गोष्टी शिकतो आणि आपण ॲक्च्युली जाणून घेतो की विचार कसा वापरायचा ऊर्जेसोबत आणि इतर काही प्रिन्सिपलसोबत जेणेकरून आपल्याला हवी ती गोष्ट घडवून आणता येईल. आपण आपले विचार खूप पॉवरफुलसुद्धा बनवू शकतो त्याच्यामध्ये प्राणा किंवा एनर्जी ॲड करून. हे प्राणिक हिलिंगची टेक्निक वापरून आपण अगदी सहजतेनं करू शकतो आणि यानं फक्त आपले विचार नाही तर आपलं मनसुद्धा खूप पॉवरफुल बनतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा येते. लगेच या टेक्निकची प्रॅक्टिस करा आणि कमेंट लिहून कळवा की तुम्हाला याचा कसा अनुभव आला. अशा अनेक गोष्टी शिकवणारे अनेक प्रोग्रॅम्स आहेत निखिल लॅब या ॲपमध्ये. या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल. ते ॲप डाउनलोड करा, साइन अप करा आणि त्याच्यामध्ये असणारे फ्री प्रोग्रॅम्स पहा. त्याच्यात तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा अनेक टेक्निक्स शिकायला मिळतील आणि तेही पूर्णतः फ्री. भेटत राहू वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये, व्हिडिओजमध्ये आणि वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये. स्टे ब्लिस्ड.